सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्रीकृष्ण। आज आपण मीराबाईंच्या काव्याचा अभ्यास करणार आहोत। हो, ह्या त्याच मीराबाई ज्यांचा या जगामध्ये नाव लौकिक आहे श्रीकृष्ण भक्त म्हणून, ज्यांनी श्रीकृष्ण महाराजांना सदेही या कलियुगामध्ये प्राप्त करून घेतलं। जाणून घेऊया त्यांचे विचार, त्यांच्या काव्याच्या माध्यमातून श्रीकृष्ण भक्तीविषयी त्यांचे काय भावना, काय विचार आहेत ते। आज आपण ते सर्व काव्य जे आहे ते सखोलपणे अभ्यास करणार आहोत। हे काव्य इतर काव्यांसारखं नाही, हे काव्य जिवंत काव्य आहेत। तुम्हाला लगेच मनामध्ये प्रश्न आला असेल की जिवंत काव्य म्हणजे काय, काय आहे बरं जिवंत काव्य? तर जास्त आपण वेळ न घालवता मूळ मुद्द्याकडे वळूयात आणि आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तुम्हाला जर असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर मग हे चॅनल तुमच्यासारख्या अर्थवंत, जिज्ञासू आणि अभ्यासू व्यक्तींसाठीच आहे। लगेच चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला नक्की लगेच लाईक करा। चला तर मग आज आपण काही नवीन ज्ञानार्जन करूया जास्त वेळ न घालवता। मीराबाईंच्या गोष्टी साध्या सरळ आहेत। भक्त कठीण गोष्टी सांगतच नाही। भक्त तर सरळ सोपा मार्ग सांगतो आणि भक्त मुळातच सरळ सोपा भक्त असतो। एखाद्या पंडिताकडे जर तुम्ही गेले तर तो पंडित तुम्हाला काय करेल? अमक करा, तमक करा, हा विधी असा करा, तसा करा, अमुक तमुक, हे त्याच्यामध्ये तुमचं डोकं पागल होऊन जाईल। परंतु भक्त तसा नाही। भक्त कसा आहे तर साधा सरळ सोपा भक्त असतो आणि त्याची दिनचर्या, त्याचं आचरण, त्याची जी भक्ती साधना करण्याचं माध्यम आहे ते साधं सरळ सोपं असतं। पण त्या भक्ताचं साधन समजून घेण्यासाठी तुम्ही त्या भक्तिरसात विरघळून गेले पाहिजे, सरळ झाले पाहिजे, तरच या सरळ सोप्या गोष्टी समजू शकाल। तुम्ही कठोर तर्क वितर्क करत राहाल, बुद्धिजीवी जे लोक असतात त्याप्रमाणे जर वागत राहाल, ज्ञानाच्या गर्वामध्ये जर चालत असाल आणि जर ज्ञानाच्या गर्वाने तुम्ही भरलेले असाल तर भक्ताशी संबंध जोडू शकणार नाही। भक्तासारखे झालात तरच समजाल की भक्त काय आहे आणि भक्ताची साधना कशी आहे। नाहीतर हे जे काव्य आहे मीराबाईंचं नुसतंच तुम्हाला भजन वाटेल किंवा एखादं गीत वाटेल। तुम्हाला तर मी म्हणतो एखादं गीतही तुम्हाला वाटू शकणार नाही, कारण हे काव्यच तसं आहे। इथे कुठेही यमक जुळवत बसलेले नाहीत मीराबाई। कुठे काव्यामध्ये या खांडणीमध्ये या पंक्तीमध्ये जास्त अक्षरं झालीत, पुढच्या खांडणीमध्ये पंक्तीमध्ये कमी अक्षरं झालीत, आता मग चाल कशी बसणार, लय कसा लागणार, सूर कसे लागणार, एक काव्य छोटंसं, एक काव्यातली ओळ छोटी, दुसरी ओळ मोठी, तिसरी ओळ त्याच्यापेक्षा मोठी, अशा प्रकारचं काव्य आहे हे। पण हे काव्य जर समजलं तर तुम्ही भक्तिरसात न्हाऊन निघाल आणि त्यामुळं ध्यान देऊन त्यामध्ये तल्लीन होऊन जर ऐकलं तर भक्ताचे सरळ सोपे जे सूत्र आहेत ईश्वराला प्राप्त करून घेण्याचे ते तुम्हाला समजतील। नाही तर मग काय, नळी फुकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं होणार आहे आपलं। तर ध्यान आणि ध्यान चांगलं द्या, या प्रवचनाकडे लक्ष चांगलं द्या आणि ऐका। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक उपाय, हा जर व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर व्हिडिओ ऐकण्याची एक पद्धती सांगतो मी तुम्हाला। व्हिडिओ पाहण्याची, ही जी प्रवचन ऐकण्याची एक पद्धती सांगतो ज्यामुळे तुम्ही जास्त तल्लीन व्हाल यामध्ये। यासाठी तुम्हाला करायचं काय तर मांडी घालून बसायचं आहे आणि डोळे बंद करायचे आहेत। साहजिकच आहे, आपला व्हिडिओ तुम्हाला माहितीच आहे, फक्त व्हॉइस ओव्हर आहे हा, यामध्ये पाहण्यासारखं काही नाही, फक्त फोटो असतात। परंतु जर याचा तुम्हाला जर या प्रवचनाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर डोळे बंद करून प्रवचन कानाने ऐकायचं आणि तुमची जे श्वसन क्रिया आहे, हे श्वसन क्रिया जशी तुमची आता चालू आहे अशी नाही ठेवायची। तर त्यासाठी काय करायचं, योगिक श्वसन चालू करायचं आहे। योगिक श्वसन कशाला म्हणतात? योगिक श्वसन म्हणजे श्वास आपला हळूवार घेणे,
जेवढा हळू घेता येईल तेवढा हळुवार घेणे आणि हळुवार बाहेर सोडणे. डोळे बंद करून आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यांचं लक्ष दोन्ही भुवयाच्या मध्ये ठेवा किंवा नाकाच्या शेंड्यावर ठेवा. डोळे बंद करून तसं लक्ष आपल्याला केंद्रित करायचं आहे आणि श्वसन क्रिया एकदम हळूवार चालू द्यायची आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर हे मीराबाईंचं काव्य ऐकलं तर तुम्ही 100% त्यामध्ये तल्लीन व्हाल, रममाण व्हाल आणि तुम्हाला 100% त्याचा लाभ होईल. तुमचं मन जे आहे ते श्रीकृष्ण भक्तीने न्हाऊन निघेल. तर जास्त प्रास्ताविकामध्ये मी जाणार नाही आणि सरळ आपण मीराबाईंच्या या काव्याकडे वळूया. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मीराबाई काय फार मोठ्या कोणत्या काव्यकर्त्या कवयित्री नाहीत. फार त्यांचे काय 5, 50, 100 मोठे मोठे धर्मग्रंथ त्यांनी लिहिले, रचले किंवा त्यांनी काव्य मोठे तयार केले, काय फार त्या पंडित आहेत अशातलाही भाग नाही. मीराबाई तशा साध्या, सरळ, सोप्या. जी व्यक्ती ईश्वराला जशी अभिप्रेत आहे त्याप्रमाणे मीराबाई. लोकांनी त्यांचं गीत फक्त भक्तिगीत समजली. त्या गीतांच्या भावनामध्ये जीवनाचं संपूर्ण शास्त्र, शैली, जीवनाला बदलण्याची कला आहे हे लोक समजू शकले नाही. मीराबाई म्हणतात, सखी मेरी नींद नसानी हो. हे आहे काव्यातली पंक्ती. काय म्हणतात मीराबाई की माझी नींद म्हणजे झोप जी आहे ती सर्व नष्ट झालेली आहे. मीराबाईंनी निद्रा तोडली, सोडून दिली, नष्ट झाली त्यांची निद्रा. पण ते निद्रा सोडण्यासाठी, निद्रा तोडण्यासाठी मीराबाई कधी भांडण करत बसले नाही त्या निद्रेला. काही संकल्प केले नाहीत, काही निग्रह केलेले नाहीत. मीराबाईंच्या मनामध्ये समर्पणाची भावना आहे. तिथे समर्पणाचा उपयोग केलेला आहे. निद्रा संपली त्यामध्येच. ती प्रभूंच्या, श्रीकृष्ण महाराजांच्या आठवणीमध्येच त्यांची निद्रा संपलेली आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या प्रेमाच्या आठवणीत, श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी त्यांचं एवढं प्रेम वाढलेलं आहे की त्या आठवणीमध्ये ते सर्व झोप विसरून गेलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, मीराबाईंचा जो मार्ग आहे त्या मार्गापेक्षा सरळ सोपा मार्ग तुम्हाला ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कोणताही सापडणार नाही. कारण मीराबाईंचा मार्ग कसा आहे, कष्टाशिवाय हा मार्ग आहे. कष्टाशिवाय आणि समर्पणाने गोष्टी सहज साध्य होते. समर्पण जिथे झालेलं आहे तिथे काही कष्ट करावे लागत नाही. जिथे पराजयातच विजय आहे तिथं भांडण्याची काय गरज आहे? काय गरज आहे भांडण्याची? काही गरज नाही. कारण परमेश्वरापाशी माणसाला जाऊन काही युद्ध करायचं नाही, काही आपल्याला परमेश्वरावर विजय प्राप्त करायची नाही. परमेश्वरापुढं आपल्याला सर्व भावे शरण जायचं आहे, पराजित होऊन जायचं आहे. मग साहजिकच आहे, जो व्यक्ती पराजितच होऊन गेलेला आहे त्याला काय कष्ट घेण्याची गरज आहे. परंतु मीराबाईसारखं आपण पराजित झालो पाहिजे. मीराबाईंची जशी निद्रा तुटली, जिथे श्रीकृष्ण भगवंताच्या आठवणीमुळे, भगवत आठवणीमध्ये कायमची निद्रा तुटत असेल, तिथे अजून वेगळे प्रयोग मीराबाईंना करण्याची काय गरज आहे? उपाय करण्याची काहीच गरज नाही. मीराबाईंजवळ याहून वेगळे काहीच उपाय नाही आहेत. त्यांची गरजही त्यांना नाही. कोणते उपाय करायची मीराबाईंना काहीही गरज नाही. ज्याच्याजवळ प्रेम आहे त्याच्यासाठी कुठलेही विधी करण्याची गरज नाही. प्रेमच पुष्कळ आहे.
जे मीराबाईंनी प्रेम केलं ईश्वरावर, श्रीकृष्ण महाराजांवर, ते खूप आहे त्यांच्यासाठी. कोणता विधी आचरण्याची गरज नाही. कुठे तुम्ही ऐकले मीराबाईंनी कुठे एखादं व्रत धारण केलं, विधी आचार केला? नाही. रात्र दिवस बस भजन. हातामध्ये एक त्यांचं वाद्य असायचं, चिपळ्या असायच्या हातामध्ये, एक तंबुरा असायचा, आणि ते वाजवत वाजवत भक्तिरसामध्ये तल्लीन अशा त्या श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करायच्या. हे त्यांच्यासाठी पुष्कळ आहे. दुसरं काही करायची गरजच नाही. जर भक्त ईश्वरामध्येच तल्लीन होऊन चाललेला आहे तर त्याला दुसरं करण्याची काय गरज आहे? कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पण काय सांगितलं? देवाचं स्मरण करा, ध्यान करा, त्यामध्ये तुम्ही तल्लीन राहा, तरच ईश्वर भेटणार आहे. आणि श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये पण हेच सांगितलेलं आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती रणंतर. काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजांनी पण? हेच सांगितलं. ध्यानामध्ये सर्व काही आहे. ज्या भक्तांनी, म्हणजे मीराबाई सारख्या भक्तांनी सगळं आयुष्य ध्यानामध्ये घालवलेलं आहे, मग त्यांना दुसरं काय करण्याची गरज आहे? ज्ञान तर फार अलीकडची गोष्ट राहिली. देवाचं नाम तारणार आहे, बाकी सब दुकानदारी आहे, बाकी काहीच नाही. तर अशी मीराबाईंनी ईश्वर रसामध्ये नाहून, ईश्वराच्या भक्तिरसामध्ये नाहून त्यांचे जे देहभाव आहेत ते विसरून गेलेले आहेत ते. आणि म्हणून मीराबाई म्हणतात, सखी मेरी नींद नसानी हो. माझं जे देहद्वंद आहेत माझे, ते मैत्रिणीला सांगत आहेत मीराबाई, सगळे देहद्वंद नासून नष्ट झालेले आहेत, नासून गेलेले आहेत. मला त्यांची काही, म्हणजे मला त्यांचा काही उपद्रव नाही, कारण की मी सर्वस्व ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झालेली आहे आणि माझ्या डोक्यामध्ये सतत ईश्वराचाच ध्यास असतो. त्यामुळे देहद्वंद मला त्रासच देत नाहीत. मीराबाई म्हणतात, माझी निद्रा तुटली, झोप येतच नाही. याचा अर्थ असा समजू नका की रात्रभर मीराबाई पलंगावर जागीच राहत असतील. झोप म्हणजे काय नेमकं? तुम्ही जेव्हा डोळे उघडून बसलेले असता, रस्त्यावरून चालत असता, दुकानात बसलेले असता, जेव्हा तुम्ही जागे असता, तर तुम्ही जागे असताच का? नाही. या जागेपणाला जागेपणा म्हणत नाहीत. कुणीही ज्ञानी या गोष्टीला मान्यता देणार नाही. तुम्ही झोपलेले आहात तेव्हाही तुम्ही झोपलेलेच असता. पलंगावर झोपताच, पण इतर व्यवहार करतानाही झोपलेले असता. डोळे उघडले म्हणजे झोप गेली ही चूक आहे. जोपर्यंत आतला अंतरात्मा जागृत होत नाही तोपर्यंत झोप चालूच आहे. डोळे उघडले म्हणून झोप थोडी ना तुटते? नाही तुटत झोप. डोळे उघडे असतात आणि तुम्ही झोपलेले असता. चालता चालता हजार विचार, स्वप्न, वासना मनामध्ये खेळ करत असतात, मनामध्ये चालू असतात, ज्यात तुम्ही तल्लीन असता. मंदिरात जरी गेले तरी घरचेच विचार असतात, दुकान, गाडी, बंगला, शेती, बाडी. आता आपल्याला शेत घ्यायचं, एवढंच शेत आपल्याला पुरी होणार नाही, पुढे लेकरांबाळांसाठी काहीतरी कमाई करावी लागेल. ह्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये काय विचार असतात? काहीच नाही. ज्याला मुलं बाळ झाली नाही ते मुलं बाळाच्या चिंतेत परेशान, देवाला नारळ बांधू बांधू परेशान. या देवाला खेटा कर, त्या देवाला खेटा कर, त्या देवाला खेटा कर. 10 ठिकाणी नारळ बांधतात आणि त्याच्यामध्येच परेशान होतात. तर मीराबाई म्हणतात, हे सर्व लोक झोपलेले आहेत, जे नाशिवंत वस्तू या परब्रह्म परमेश्वराला मागतात, म्हणजे हे सर्व लोक आंधळे आहेत. मीराबाईंच्या एक जीवनातलं एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि पुढे चलतो पुन्हा. मीराबाईंच्या घरी ज्यावेळेस त्यांची सासू वारली, सासरा वारला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पतीही वारला. ज्यावेळेस सासरा वारला त्यावेळेस मीराबाईंना दुःख झालं. आताच्या काळातल्या ज्या सुना आहेत त्याप्रमाणे मीराबाई नव्हत्या, हे समजून घ्या.
म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मीराबाईंना दुःख झालं होतं. कारण आताच्या सुनांना जर सांगितलं की बा सासरा मेला म्हणल्यानंतर बरं झालं म्हणतील, काय त्याच्यामध्ये दुःख करण्याची गरज आहे. परंतु मीराबाई तशा नव्हत्या. सासरा मेला तर मीराबाईंना दुःख झालं होतं. आताच्या सुना म्हणतील सासू मेली, बरं झालं डोक्याचा ताप गेला. मीराबाई तशा नव्हत्या. सासू मेली तर त्यांनाही दुःख झालेलं आहे तिथं. परंतु त्या काय म्हणतात, दुःख झालं असो, कारण त्या सेवा तशा करायच्या, आई वडिलांसारखी सेवा करायची. मीराबाई काय म्हणतात, ठीक आहे, श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं आहे, जे झालंय पूर्वी भूतकाळामध्ये ते चांगल्यासाठीच झालं. जे वर्तमानामध्ये वर्तमानामध्ये जे होत आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे. जे भविष्यात होणार आहे ते पण चांगल्यासाठी, जे होत आहे चालू वर्तमानात तेही चांगल्यासाठी होणार. तर आता हे वारलेत, आता श्रीकृष्ण भगवंताची तर वाणी खोटी होऊ शकत नाही. मेले तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. जेवढी मी सेवा यांची करत होते, जेवढा मी माझ्या दिवसातला वेळ यांच्या सेवेमध्ये घालत होते, तेवढंच मला भगवत चिंतन करता येईल अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ह्याला म्हणतात भक्ती. एवढंच नाही, ज्यावेळेस पती वारले त्यांचे, त्यावेळेसही ते काय म्हणतात की परमेश्वरा तू मला मुक्त केलंस, आता मी सर्वस्व तुझी झाले. श्रीकृष्ण महाराजांना म्हणतात की माझं जे आता इकडं प्रपंचामध्ये काही जे लागलेपणा होता, वेच होता, आवडी होती, ती सर्व नष्ट झालेली आहे. तशी आवडी तर श्रीकृष्ण महाराजांच्याच ठिकाणी होती मीराबाईंची. परंतु साहजिकच आहे, जर वेळ प्रपंचामध्ये जात आहे तर कुठे ना कुठे तेवढी आवडी कमी होत होती श्रीकृष्ण महाराजांविषयी त्यांची. तर आता पूर्ण आवडी परमेश्वराच्या ठिकाणी, पूर्ण वेळ परमेश्वराला ती देऊ शकत होते. आणि म्हणून ते म्हणतात, मीराबाई म्हणतात की देवा, जे केलंस ते चांगल्यासाठीच केलं. एवढी प्रगाढ भावना, एवढी प्रगाढ श्रद्धा त्या परमेश्वरावर मीराबाईंची होती. अशी श्रद्धा असायला पाहिजे, तर ईश्वर सरळ आहे, सोपा आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, मीराबाईंचा मार्ग सरळ, सोपा आणि साधा आहे. परंतु तत्सदृश्य आपण झालो पाहिजे, तर आपल्याला सरळ मार्ग, सोपा मार्ग वाटेल. नाही तर कसं काय वाटेल आपल्याला सरळ सोपा मार्ग? तो नाही वाटणार. तर आपण एकंदरीत कुठे चाललेलो आहोत? तर आपण, मीराबाई ज्या म्हणतात की सरळ सर्व दुनिया झोपलेली आहे. कशी झोपलेली आहे? आपल्याला तर सर्व जण दिसतात, उठून बसलेले, चालते आहेत, बोलते आहेत, लोक दुकानावर बसत आहेत, सगळा प्रपंच व्यवस्थित करत आहेत. तर मग याला झोपलेलं कसं म्हणावं? तर मीराबाई त्यावर म्हणतात, हे लोक बाहेर तर चालताना दिसतात, बोलताना दिसतात, व्यवहार करताना दिसतात, पण यांच्या मनामध्ये सर्व विचार वेगळे आहेत, स्वप्न आहेत, नाना प्रकारची वासना आहेत यांच्या मनामध्ये. आणि त्यामुळे यांचं जे मन आहे, श्रीकृष्ण भक्तीकडे जाण्याऐवजी ते मन पूर्ण झाकोळल्या गेलेलं आहे या वासनांच्या ढगांमुळं, या स्वप्नांच्या ढगांमुळे. किती ढग तुम्ही आच्छादून घेतले आहेत, भरपूर ढग, सांगायला गेलं तर कमी नाही. ज्या दाम्पत्याला मुलगा नाही ते मुलासाठी नवस करतात. ज्या दाम्पत्याला मुलगा झाला ते दाम्पत्य मुलाला चांगलं शिक्षण भेटावं, सरकारी कोट्यातून डॉक्टरकीचा नंबर लागावा, MBBSचा नंबर लागावा, फ्रीमध्ये शिक्षण व्हावं, यासाठी देवाला नवस बोलत आहेत. डॉक्टर झाला मुलगा तर आता मुलगी चांगली भेटली पाहिजे, मोठ्या घरची, पैसा आदला भरपूर आणला पाहिजे माहेरून, त्या मुलीने भरपूर हुंडा आला पाहिजे मुलाला, यासाठी देवाला नवस बोलतात. बरं, आता मुलगा डॉक्टरही झाला, लग्नही झालं, एवढ्यावर थांबतात काय लोक? नाही. आता मुलाला मुलगाच होत नाही, मग आता त्याच्यासाठी नारळ बांधतात की मुलाला माझ्या मुलगा व्हावा. इकडून तिकडून मुलगा झाला, त्या मुलाची तब्येतच बरी राहत नाही. आजकालचं वातावरण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मग त्याच्यासाठी घरी दिवा जाळणार, देवाच्या खेटा करणार, 5 खेटा, 10 खेटा, 12 खेटा, अशा म्हणजे सगळे सहेतुक क्रिया. म्हणजे एकंदरीत काय, मीराबाई म्हणतात हे सगळे झोपलेले आहेत. अरे देवापाशी चालले तुम्ही, ज्या ईश्वराकडे ईश्वराचं प्रेम मागावं या जीवाने, आणि त्या देवाकडे जाऊन काय मागताय तुम्ही? नाशिवंत सगळ्या वस्तू मागताय. मग हे लोक झोपेत नाहीत तर कशात आहेत हो? तुम्हीच सांगा.
नक्की कमेंट करा आणि त्याचं उत्तर द्या, म्हणजे मलाही वाटेल तुम्ही काहीतरी ध्यान देऊन लक्ष देऊन ऐकत असता. तर असं प्रत्येकाचं मन हे झाकोळल्या गेलेलं आहे. शेती बाडी शिवार सगळे, गाडी बंगला नवीन भेटला पाहिजे, सगळं सगळं त्याच्यासाठी, म्हणजे अष्टभोग परिपूर्ण जीवन मला जगायला भेटावं यासाठी सर्वांची धडपड चालू आहे. आणि त्यामुळे तुमचा जो सूर्य आहे, या ढगाआड आहे, हा जो आत्मा आहे, या आत्म्याला आवश्यकता कशाची आहे? हे जे तुम्ही सर्व धडपड करत आहात त्या शरीराच्या उपभोगासाठी धडपड करत आहात. शरीराला मी चांगल्या प्रकारे कसं ठेवू शकतो त्यासाठी धडपड. परंतु आत्म्याला काय पाहिजे याचा विचार कोण करणार? अशी तर शिक्षण पद्धतीच नाही आपली. आपल्याला शिक्षणात तर शिकवल्याच जात नाही. तर मग हा विचार कोण करणार? क्वचित माणसं आहेत विचार करणारी. तुमच्या अंतश्चेतनात प्रकाशच नाही, त्यामुळे सगळा अंधार भरलेला आहे. या चालण्याला तुम्ही जाग समजू नका, कारण हे जागृतपणा नाहीच आहे. हा जागा असणं म्हणजे जेव्हा तुम्ही चालत आहात तेव्हा फक्त चालत राहा. तुमच्यात एकही विचार येता कामा नये. ना घरचा, ना दारचा, दुकान, शेती बाडी शिवार प्रपंच वगैरे कशाचाही विचार नाही. या सुरुवातीच्या पायऱ्यात निर्विचार, कधीतरी मन तरी झालं पाहिजे निर्विचार. परमेश्वर तर फार मोठी गोष्ट आहे मनामध्ये येण्यासाठी आपल्या, परंतु पहिलं मन निर्विचार तरी करा. मनातला कचरा तर फेकून टाका बाहेर. जागा तर करा परमेश्वराला हृदयामध्ये येण्यासाठी. सगळा मनामध्ये जर कचरा भरलेला आहे प्रपंचाचा, तर परमेश्वर येणार कसा तुमच्या हृदयामध्ये? नक्कीच येणार नाही. तुमच्या मनाच्या आकाशात कुठलेही ढग नाहीत. तुमच्या मनातली ज्योत धुराशिवाय तेवत आहे, मध्ये कोणत्याही दुसऱ्या वासना नाहीत. तर तुम्ही जागे झाले आहात असं समजावं. ज्याप्रमाणे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे 4 अवस्था, सुषुप्ती, स्वप्न, जागृती आणि एक तुरीय अवस्था आहे. तर अशा 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. तर या 4 अवस्थेमध्ये जे महत्वाची अवस्था आहे ती तुरीय अवस्था आहे. श्री प्रभू महाराजांच्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, श्री प्रभू महाराज कसे आहेत? तुरीय ब्रह्म ते, असे श्री प्रभू महाराज आहेत असं सांगतात स्वामी. तर या जागृत अवस्था ज्या आहेत ह्यामधली महत्वाची तुरीय अवस्था आहे. जसं गोविंदप्रभू चरित्र आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे श्री प्रभू महाराजांविषयी की कैसी पुरखासी तुरीय अवस्था प्रगटली असेल, असे काही लोक म्हणतात. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पण म्हणतात. हा सर्वात मोठा पुरावा आहे आपल्यासाठी की तुरीय अवस्था ही महत्वाची आहे. मीराबाई जेव्हा म्हणतात सखी मेरी नींद नसानी हो, तेव्हा ती सर्वसामान्य झोपेबद्दल बोलत नाही. जर ती सर्वसामान्य झोपेबद्दल बोलत असती तर मीराबाई ह्या साधारण ठरल्या असत्या. विश्वविद्यालयातून मीराबाईंचे पद जे शिकवतात प्राचार्य लोक, तेव्हा सांगतात सर्वसाधारण झोपेबद्दल सांगतात. ते काय म्हणतात? सर्वसाधारण झोपेबद्दल सांगते म्हणतात मीराबाई. रात्री तिला, आता ह्या गोष्टी ज्या आहेत ते जशा घडत आहेत म्हणून मी सांगतोय, मी काही प्राचार्य लोकांनी अर्थ केलेले मी स्वतः ऐकलेले आहेत मीराबाईंच्या या पदांविषयी. तर एवढे तुच्छ अर्थ करतात हे, कारण की बौद्धिक क्षमता तेवढी आहे त्यांची. मीराबाईंचे जर पद त्याचा अर्थ करायचा असेल तर मीराबाईंच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत. मीराबाई ह्या कोणत्या लेवलच्या आहेत हे समजून घ्यायला पाहिजे, तर आपल्याला त्याचा अर्थ करता येईल. आपण जर खालच्या लेवलचे माणसं असू तर आपल्याला त्याचा अर्थ कसा करता येईल? तशीच गत झालेली आहे मोठ्या मोठ्या विद्यापीठातील प्राचार्यांची. ते प्राचार्य काय म्हणतात?
ते असा अर्थ करतात, जसं मीराबाई म्हणतात सखी मेरी नींद नसानी हो, तर प्राचार्य अर्थ काय करतात, ते म्हणतात रात्री तिला तिच्या प्रियकराची आठवण येते म्हणून ती जागी असते. एवढंच नाही तर विश्वविद्यालयातले जे मानसशास्त्रज्ञ सांगतात, काय सांगतात मानसशास्त्रज्ञ, की ही तर कामवासनेने मुग्ध झालेली अशी आहे. हे जे प्रेम सर्वसाधारणपणे माणसांसाठी हवं ते प्रेम तिने कृष्णाला समर्पित केलं. हे तर कामवासनेचंच रूप आहे. हे जे कृष्ण आहेत ते मीराच्या कल्पनेतले प्रेमी आहेत, हे असं बोलतात लोक. पण ही तर वासनाच आहे. शेवट काय त्यांनी निष्कर्ष काढला तर ही तर वासनाच आहे असं ते म्हणतात. जसं प्रेमात असणारे रात्रभर कुस बदलत राहतात, झोपू शकत नाहीत, तसं मीराबाईंचं होतं. सरळ सरळ एवढाच अर्थ हे लोक लावतात. जर इतकंच तुम्ही मीराबाईंचं काव्य समजलात तर हा मीराबाईंवर सर्वात मोठा अन्याय करत आहात. हे जे प्राचार्य लोक जे आहेत हे सर्वात मोठा अन्याय करत आहेत, कारण बौद्धिक क्षमताच तेवढी आहे. काय अर्थ करतील बापुडे ते. मीराबाई म्हणतात, नींद दूर गई मेरी, माझी जी झोप आहे ती दूर गेलेली आहे, माझी झोप नष्ट झालेली आहे. आता लाख उपाय करूनही झोपू शकत नाही. कृष्णाने गीतेत सांगितले, या निशा सर्वभूतायाम तस्याम जागर्ती संयमी. श्रीकृष्ण महाराज म्हणतात गीतेमध्ये, या निशा सर्वभूतायाम, या निशा रात्री सर्वभूत, भूत म्हणजे काय, चतुर्विध भूतग्राम, जारज अंड स्वेदज उद्बीज, या 4 ज्या खाणी आहेत, या खाणीमधून जे जन्माला येतात ते सर्व चतुर्विध भूतग्राम आहेत, त्यांना भूत असं म्हणतात. तस्याम जागृती संयमी, या सर्व भूतांना रात्री झोप येते, परंतु त्यामध्ये जागृती संयमी म्हणजे जो संयमी, माझा योगी, माझा भक्त, माझा जो प्रेमी आहे, ते श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, तो जागृती म्हणजे तो जागा आहे, तो माझं आठवण करतोय. हे जे कसोटी सांगितली श्रीकृष्ण महाराजांनी, ती कसोटी जी आहे त्या कसोटीवर मीराबाई या 100% खऱ्या उतरतात. हे कसोटी आपल्याला पण दिलेली आहे श्रीकृष्ण महाराजांनी गीतेची. आपणही त्या कसोटीवर आपलं सोनं घासून बघू शकतो, आपण कशी सोनं आहोत, ते किती कॅरेटचे सोने आहोत ते. मीराबाई तर 24 कॅरेटच्या सोनं होत्या. त्या श्रीकृष्ण महाराजांच्या त्या कसोटीवर 100% खऱ्या उतरलेल्या आहेत. आणि म्हणून मीराबाई तस्याम जागृती संयमी, त्या पण जागी आहेत, त्या पण योगी आहेत. जी रात्र सर्वांसाठी रात्र आहे, भूतांसाठी रात्र आहे, तिथे जो योगी आहे तो जागा असतो. याचा अर्थ असा नाही की स्वयं श्रीकृष्ण महाराजही झोपत नाहीत. श्रीकृष्ण महाराजही झोपत असतात. त्यांचं स्वरूप जे आहे ते जागरूक आहे. तुम्ही जागेपणी सुद्धा झोपलेले असतात आणि योगी जे असतात ते झोपलेले असूनही जागे असतात. हा फरक आहे. एकदा पुन्हा या वाक्याचं उच्चारण करतो मी, ध्यान देऊन लक्ष देऊन ऐका. तुम्ही जागेपणी सुद्धा झोपलेले असता आणि जे योगी जन आहेत ते झोपलेला असूनही जो योगी आहे तो जागा असतो. हा भोगी आणि योगी यातला फरक आहे. भोगी वरवरचे डोळे उघडून असतो, तर योगी जे आतमधली अंतश्चेतना आहे त्या अंतश्चेतनेचे डोळे उघडे असतात आणि ते जागे असतात. मीराबाई या योगाच्या परम अवस्थेत आहेत, पण त्यांचा मार्ग थोडा भिन्न आहे. म्हणजेच काय, कोणती तप साधना वगैरे त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेलीच नाही शब्दकोशांमध्ये. बस 24 तास अष्टप्रहर त्या भगवत चिंतनामध्ये तल्लीन असतात. तर हे सरळ सरळ त्यांचं एक जमेची बाजू आहे.
जर आपल्याला आताच्या भाषेत समजायचं असेल, श्रीकृष्ण महाराजांची भक्ती कशी करायला पाहिजे, तर श्रीकृष्ण महाराजांकडे जायचं असेल तर आपल्याला मीराबाईंचा एक सेतू तयार करावा लागेल. मीराबाईंनी काय काय वागलेत, कसं त्यांनी श्रीकृष्ण महाराजांसाठी सर्वस्व सोडून सर्वस्वी अर्पण झाले तिथे, हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. असं समजा, जसं मीराबाई श्रीकृष्ण महाराजांवर प्रेम करत आहेत, रात्र संपून गेली तरी त्यांना झोप येत नाही, त्याप्रमाणे आपणही प्रेम करता आलं पाहिजे, आपल्यालाही प्रेम करता आलं पाहिजे परमेश्वरावर. असे जर आपण एक एक पायऱ्या चढू तर आपल्यालाही परमेश्वर काय दूर राहणार नाही. जेव्हा प्रेम जेव्हा आपलं वृद्धिगत होते, झोप कमी होते. जेवढं जेवढं आपलं प्रेम वृद्धिंगत होत होतं मीराबाईंचं, तेवढी त्यांची झोप कमी होत होती. जेव्हा प्रेमाची ज्योत संपूर्णपणे तेवते, तेव्हा झोप निद्रेचा अंधार संपूर्णपणे समाप्त होतो. म्हणून मीराबाई, पुनश्च एकदा त्या वाक्याचं उच्चारण करतो, म्हणून मीराबाई म्हणतात, सखी मेरी नींद न सानी हो, पिया को पंत निहार तसी गरी रैन विहानी हो. संपूर्ण रात्र, रात्र त्याचा अर्थ काय, तर फक्त रात्र का यापुरतच मर्यादित नाही येते. रात्र त्याचा अर्थ आहे जीवनाची अशी अवस्था जी आम्ही झोपेत घालवली. तुमच्यासाठी अजूनही रात्रच आहे. संसार रात्र आहे, जिथे लोक झोपलेले आहेत आणि स्वप्न बघत आहेत. हजारो तऱ्हेचे स्वप्न, संपत्तीची, पदाची, प्रतिष्ठेची. लोकांना समजतच नाहीये की ते काय करत आहेत, का करत आहेत, कशासाठी करत आहेत. सगळे पळत आहेत. बस या धामधुमीत तुम्ही सुद्धा पळत आहात. तुम्ही थांबून कधी विचारच केला नाहीत की कुठे जात आहात, का जात आहात, कशासाठी जात आहात. परंतु लोक पळत आहेत म्हणून पळायचं आहे, अशी गत आपली झालेली आहे. जे मीराबाईंचं काव्य आहे, मोठं काव्य आहे, त्याचं विश्लेषण हळूहळू आपण करणारच आहोत. पण हा जो व्हिडिओ जो आहे तो 1.5-2 तासाचा होईल, त्यामुळे मी अगोदरच 1.5-2 तासाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पुढं मीराबाई काय काय सांगतात, मीराबाईंच्या जीवनामध्ये काय काय बदल झालेले आहेत, हे सर्व आपण जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये. आणि या काव्याच्या पुढच्या पंक्ती आहेत, त्याही पंक्ती आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तर आजचं हे जे मीराबाईंच्या काव्याच्या अध्ययनाचं जे सत्र आहे ते आज इथे संपलेलं आहे. पुढच्या भागामध्ये मीराबाईंच्या मनातल्या भावना आपण पुन्हा जाणून घेऊयात. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचवा. आणि नक्कीच कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि पुढचा भाग तुम्ही जाणून घेण्यासाठी फार उत्सुक आहात. तर आजचा हा भाग आपला संपलेला आहे. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. घरीच राहा, सुरक्षित राहा.